नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता पिहू वसु आत्यानी रम्याची वाट पाहत असते. आता त्या दोघी तिथे त्यावेळेला पिहू म्हणत असते, अगं तुम्ही दोघी कुठे बाहेर गेला होतात का? त्यावेळेला वसु आत्या म्हणतात, हो. अगं पण का, तू आमची वाट का पाहत आहेस? त्यावेळेला पिहू म्हणते, माझं तुमच्या दोघींकडे अगदी छोटंसं काम आहे, म्हणजे मी सगळ्यांचं कव्हर केलं आहे, आता फक्त तुमच्या दोघींचंच राहिलं आहे. आता हे ऐकून वसु आत्या म्हणतात, कव्हर? अगं काय कव्हर केलं आहेस पिहू तू? त्यावेळेला पिहू म्हणते, अगं आपल्या घरातील सगळ्यांचेच बाईट्स घेऊन झाले आहेत, फक्त तुमच्या दोघींचेच राहिले आहेत. आता रम्या पिहूला म्हणत असते, बाईट्स? कसल्या बाईट्स ग पिहू? त्यावेळेला पिहू म्हणते, अगं उद्या जीवा दादा आणि काव्या बहिणीची सक्सेस पार्टी आहे ना, त्याच वेळेला तिथे प्रोजेक्टर सुद्धा असणार आहे आणि त्यावर सगळ्यांचे बाईट्स मी दाखवणार आहे आणि ही आयडिया आहे पार्थ दादाची आणि त्या सगळ्यामध्ये मी आहे कॅमेरामॅन, त्यामुळे मला तुमच्या दोघींचे बाईट्स हवे होते, द्याल ना तुम्ही दोघी? असं पिहू म्हणाल्यानंतर आता या रम्याचं आणि वसु आत्यांचं काही वेगळंच प्लॅनिंग सुरू होतं. आता या दोघी लगेच कुजबूज करायला सुरू करतात. आता वसु आत्या रम्याला हळूच म्हणत असतात, रम्या बॉम्ब फोडण्यासाठी आपल्याला योग्य वेळेची, योग्य संधीची गरज होती ना. आता रम्या म्हणत असते, हो हो आई बरोबर आहे, आणि बळीचा बकरा स्वतःहून आपल्याला निमंत्रण पत्रिका घेऊन आला आहे. आता या दोघी चांगल्यात खुदू हसत असतात. आता वसु आत्या रम्याला म्हणतात, ठरलं तर मग, म्हणजे नेमकं त्याच पार्टीमध्ये या दोघी गोंधळ घालणार हे दोघींचं ठरतं. आता हे पाहून पिहू म्हणते, तुम्ही दोघी काय कुजबूज करत आहात? मलाही सांगा ना, तुम्ही दोघी काय बोलत आहात? त्यावेळेला वसु आत्या म्हणतात, अगं तुला बाईट्स द्यायचे आहेत ना, आणि त्या काय द्यायचं हेच आम्ही बोलत होतो. आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी मानिनी काव्या आणि नंदिनीच्या बाबांशी फोनवर बोलत हॉलमध्ये एकटीच उभी असते. आता त्यावेळेला मानिनी फोनवर म्हणत असते, तुम्हाला आमच्या घरी उद्या यावंच लागेल, तुम्ही ज्यावेळेला नसता त्यावेळेला शारदाताई एकट्या येतातच ना, त्यामुळे तुम्हाला आमच्या घरी यायचं आहे नक्की. आणि जावयाचं आणि लेकीचं कौतुक करायला नको का? तुम्ही नाही आलात तर त्यांचा हिरमोड होईल. आणि हो, आरुषीला सुद्धा सोबत घेऊन या, कारण ती जेव्हापासून हॉस्टेलला गेली आहे तेव्हापासून तिची भेटच झाली नाही. आता मानिनी अशी फोनवर बोलतच असते. तेवढ्यातच पाठीमागे जीवा, नंदिनी, काव्या आणि पार्थ चौघेही आलेले असतात. आता इकडे मानिनी फोनवर नक्की या असं आमंत्रण देत असते आणि फोन कट करत असते. तेवढ्यातच हे चौघे मानिनीच्या पाठीमागून येतात आणि जोराने भॉ असे करतात. आता हे चौघे मानिनीला चांगलीच भीती घालतात. आता मानिनी लट करून हालते. आता हे चौघे मात्र हसत असतात. मानिनी म्हणते, अरे कसले आहात तुम्ही, घाबरले ना मी. आता मानिनी या चौघांना म्हणत असते, आलात का तुम्ही? कशी झाली कुर्गची ट्रीप? आता जीवा म्हणतो, मस्त झाली. त्यावेळेला मानिनी म्हणते, अरे काय खरंच कुर्गला गेला होतात का तुम्ही? आता मानिनी इथे गमतीने चिडलेलं नाटक करत असते. आता ती म्हणत असते, नाही तुम्ही कुठे जाताय, काय करताय हे मला सांगायचंच नसतं ना तुम्हाला. आता इथे मानिनी छान गमतीनेच रुसून तिथे सोप्यावर जाऊन बसते. आता हे चौघेही येतात मानिनीच्या पाठीमागून. आता जिथे मानिनी बसलेली असते तिथेच जीवा आणि पार्थ दोघेही बसतात. आता पार्थ म्हणतो असतो, दादा तुझ्या काही लक्षात येते का? त्यावेळेला पार्थ म्हणतो, काय रे? त्यावेळेला जीवा म्हणतो, कुणाच्या तरी नाकावर राग अगदी ठाम मांडून बसला आहे. आता पार्थ सुद्धा मानिनीच्या चेहऱ्याकडे बघतच गमतीने म्हणतो, अरे हो दिसतोय तरी. आता मानिनी या दोघांना हळूच गमतीने फटके मारत असते. आता पार्थ गमतीनेच मानिनीला म्हणतो, आई हे सगळं या जीवामुळे झालं आहे. जीवा म्हणतो, मी काय केलं? त्यावेळेला आता काव्या म्हणते, अगदी बरोबर आहे पार्थचं. आता काव्या म्हणते, अगदी बरोबर आहे, घरच्या कुकरमध्ये ज्यावेळेला काहीतरी खतखतत असतं याचंच कारण आहे जन्मेजय देशमुख. आता इथे जीवा मात्र मी काय केलं असं म्हणत असतो. नंदिनी सुद्धा म्हणते, काव्या तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आता पार्थ म्हणतो, आई तुला सांगतो, हा जीवा आहे ना कुठल्या भंगार बुकिंग ऑफिसमध्ये गेलाय आणि बुकिंग करून आलाय, म्हणून हे सगळं झालं. आता मानिनी गमतीनेच पार्थला फटका हाणते आणि म्हणते, तुझ्याकडे फोन नव्हता का रे सांगायला? तुला सांगता येत नव्हतं का? असं म्हणून मानिनी तिथून उठते आणि दुसरीकडे जाऊन बसते. आता तिथे सुद्धा हे चौघे पाठीमागून जातात. आता नंदिनी म्हणत असते, आई पार्थ बोलत आहे ते अगदी बरोबर आहेत,
तुम्हाला तर माहीतच आहे ना जीवांना किती फुशारक्या मारायच्या आहेत आणि यांनीच हे प्लॅनिंग केलं. आता जीवा म्हणतो, ए चकाचक बाई, तू माझ्यावर काय ओरडतेस? तुमच्या तिघांचं प्लॅनिंग होत नव्हतं, ठिकाण ठरत नव्हतं, म्हणून मी मधी पडलो आणि हे सगळं प्लॅनिंग केलं. आता ऐन वेळेला त्या ट्रॅव्हल एजन्सीने घोळ घातला, त्याला मी काय करू? त्यावेळेला नंदिनी म्हणते, मी काय करू म्हणजे घरातून जातानाच सांगायचं नाही ना आपण कुर्गला जातोय म्हणून. आता पार्थ मानिनीला म्हणतो, आई खरं सांगू का तुला, हा ना कुर्गला म्हणून आम्हाला नेलं आणि फार्म हाऊसला घेऊन गेला. आता मानिनी पुन्हा तिथून उठते आणि दुसरीकडे जाऊन बसते. आता मात्र नंदिनी काव्याला खुणावते, म्हणजे तू बोल असं सांगते. आता काव्या मानिनीकडे येते आणि म्हणते, आता काव्या म्हणत असते, यांचा राग अगदी साहजिकच आहे, म्हणजे आपण फार्म हाऊसला गेलो हे ज्यांना सांगायला पाहिजे त्यांना आपण सांगितलंच नाही की. आता नंदिनी म्हणते, खरी चूक तर त्यांची आहे ज्यांनी कुर्गला जाण्याचं प्लॅनिंग केलं. हे सगळं प्लॅनिंग त्यांनी यांना सांगायला नको होतं का? आता नंदिनी अशी बोलल्यानंतर पार्थ सुद्धा हो हो बरोबर आहे असं म्हणत असतो. आता नंदिनी बोलल्यानंतर पार्थ सुद्धा हो हो बरोबर आहे असंच म्हणत असतो. त्यानंतर आता नंदिनी म्हणते, म्हणजे जे रुसतं त्याला रुसून देण्याची जबाबदारी यांचीच होती खरी. आता हे चौघे मिळून मानिनीची चांगलीच फिरकी घेत असतात. आता या दोघी सुद्धा या दोघांच्या सारखंच बोलत आहेत पाहून मानिनी म्हणते, काव्या नंदिनी तुम्ही दोघी सुद्धा चांगल्याच लब्बाड झाल्या आहात. अगदी तुम्ही दोघी या दोन टोनग्यांना सामील झाल्या आहात. थोडक्यात काय, दोन्ही सुना आता माझ्या राहिल्या नाहीत. आता नंदिनी म्हणत असते, अहो आई काय बोलताय तुम्ही? त्यावेळेला पार्थ म्हणतो, आई तू अगदी बरोबर बोलत आहेस, या दोन्ही सुना आता तुझ्या राहिल्या नाहीत. पाणीपुरी खायच्या वेळेला आमची दोघांची साईड घेतली म्हणून या दोघी आता वसपा काढत आहेत. आता नंदिनी म्हणते, काहीही बोलताय तुम्ही पार्थ. आता नंदिनी म्हणते, आई असं काही सुद्धा नाही, तुमचा रुसवा घालवण्यासाठी फक्त थोडंसं नाटक केलं. आता काव्या म्हणत असते, मानिनी देशमुखना न सांगता फार्म हाऊसला जायचं प्लॅनिंग नव्हतंच आमचं. त्यावेळेला पार्थ म्हणतो, याचं होतं, म्हणजे जीवाकडे हात करत म्हणतो याचं होतं. आता जीवा पुन्हा ए शांत बस असं म्हणत असतो. आता मानिनी हसत हसतच काव्याच्या गालावर हात ठेवते आणि असू दे असं म्हणते. आता हे पाहून जीवा म्हणतो, हसली एकदाशी म्हातारी ही. आता हे ऐकून मानिनीला हलकासा राग येतो आणि नंदिनी म्हणत असते, अहो काहीही काय बोलताय तुम्ही? आता मानिनी नंदिनीला म्हणत असते, तू ना याला थोडं बदडून का. मानिनी असं म्हणाल्यानंतर पार्थ असा जोराने जीवावर हात उघडतो, म्हणजे यांची चांगलीच गंमत सुरू असते. आता मानिनी म्हणत असते, खरंच याला बदड थोडं, सारखं मला म्हातारी म्हणतो हा. आता मानिनी म्हणत असते, बरं ते सगळं असू दे, पण तुमची ट्रिप कशी झाली ते सांगा बरं. त्यावेळेला काव्या म्हणते, काकू खूपच मज्जा आली, अगदी धमाल केली, आम्ही क्रिकेट सुद्धा खेळलो. आता पार्थ म्हणत असतो, जेवणाची वेळ आली त्यावेळेला ती आपली ट्रिक वापरली. त्यावेळेला मानिनी म्हणते, कोणती ट्रिक? आपली चिट्ट्यांची ट्रिक, म्हणजे या दोघींना सुद्धा फसवलं. त्यावेळेला पार्थ म्हणतो, नाही ना, यांना फसवता आलंच नाही, या माजरीने बोक्याला तो चान्स दिलाच नाही. आता काव्या म्हणते, अहो हो, पण झालं तुमच्या मनासारखंच ना. त्यावेळेला मानिनी म्हणते, म्हणजे काय रे? त्यावेळेला पार्थ म्हणतो, अगं आई, जीवा आणि काव्याची चिठ्ठी सेम आली ना, त्यामुळे त्या दोघांना जेवण बनवावं लागलं. आता नंदिनी म्हणते, आणि आई जेवण झाल्यानंतर जीवानी छान कविता सुद्धा केली. त्यावेळेला काव्या म्हणते, ताई पूर्ण माहिती सांग, अर्धवट काही सुद्धा सांगू नकोस. त्यावेळेला नंदिनी म्हणते, अगं मी काय अर्धवट माहिती दिली? आता काव्या म्हणते, फक्त जन्मेजय यांनी कविता बनवली नाही, तर जन्मेजय आणि ताई या दोघांनी मिळून एकमेकांसाठी कविता बनवली. आता हे बोलणं ऐकून जीवा छान हसतच लाजलेलं नाटक करत असतो आणि पार्थ त्याची गंमत करतच म्हणत असतो, लाजला बघा. आता नंदिनी म्हणत असते, अगं आमचं सांगतेस आणि तुमचं सांग ना, या दोघांनी पंजा लढवला. त्यावेळेला काव्या म्हणत असते, हो आम्ही दोघांनी पंजा लढवला. आता पार्थ सुद्धा हो असं म्हणत असतो. आणि जिंकलं कोण म्हटल्यानंतर काव्या अशी म्हणत असते, आणि मी जिंकले. आता हे ऐकून मानिनी म्हणते, पार्थ पंजा लढवण्यामध्ये ही जिंकली आणि तू हरलास? बाप रे, लाज वाटते मला पार्थ तुझी. आता हे ऐकून जीवा सुद्धा पार्थची गंमत करतो, हो खरंच याची लाज वाटते. आता पार्थ म्हणतो, अगं आई पंजात हारलोय, पण माझ्या बायकोला मी जिंकले. आता हे ऐकून सगळेच पार्थला असं करून गंमत करत असतात. आता मानिनी म्हणत असते, एकंदरीत तुम्ही खूपच मज्जा केली आहे. आता नंदिनी म्हणते, आणि हे सगळं आम्ही ट्रूथ आणि डेअर मध्ये केलं आहे.
त्यावेळेला मानिनी म्हणत असते, अरे आणखीन काय काय केलं तुम्ही, सांगा ना मला. आता जीवा म्हणतो, अगं तुला सगळं आत्ताच ऐकायचं आहे का, आम्ही थकून आलोय ना, काय या म्हातारीला सगळं आत्ताच ऐकायचं असतं. आता जीवा पुन्हा म्हातारी म्हणाल्यानंतर मानिनी चिडूनच उठते आणि जीवाला मारण्यासाठी धावत जाते. आता जीवा धावत धावतच त्याच्या रूम मध्ये निघून जातो. आता इकडे पार्थ मानिनीची गंमत करत म्हणत असतो, हा तो बोलला आणि तू ऐकून घेतलंस, मी नसतं बरं का घेतलं ऐकून. आता मानिनी म्हणत असते, मग काय. आता मानिनीच्या पटकन लक्षात येतं की पार्थ सुद्धा गंमतच करत आहे. आता मानिनी पार्थला फटका हाणते आणि म्हणते, तू काही कमी नाहीस बरं का. आता पार्थ सुद्धा तिथून त्याच्या रूम मध्ये धावत जातो. आता पार्थ आणि जीवा तेथून जातात. त्यावेळेला मानिनी नंदिनी आणि काव्याच्या मध्ये बसते आणि म्हणते, तुम्ही दोघीही खूप खुश दिसत आहात. आता इकडे रम्याची मात्र चांगलीच आगभाग झालेली असते. या दोघी किचन मध्येच काहीतरी करत असतात आणि रम्या मात्र खूपच चिडलेली असते आणि म्हणत असते, अगं आई बघ ना, सगळे कसे हसत खेळत घरी आले आहे. आता रम्या मात्र चिडलेली असते आणि वसवत्या म्हणत असतात, रम्या मरण्याआधी माणूस खूपच खुश होतो ना, तसं काहीतरी यांचं झालं आहे. यांना तर माहीतच नाही असे हसण्याचे दिवस त्यांच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. आता रम्या म्हणत असते, पण आई मला एक गोष्ट कळत नाहीये, जीवाला आणि काव्याला त्यांचं नातं माहीत आहे, तरी सुद्धा ते दोघे असे निर्लज्जपणे कसे वागू शकतात बरं. आता रम्या म्हणत असते, अगं आई बघ ना, ते चौघे फिरायला निघाले होते आणि त्यांची ती ट्रिप कॅन्सल झाली, तरी सुद्धा ते घरी न येता फार्म हाऊसला गेले, छान मज्जा केली, एकमेकांशी गप्पा मारल्या. हे सगळे एकमेकांशी चांगले वागत आहेत आणि अगं आई त्या जीवाने आणि काव्याने दोघांनी एकत्र जेवण आणि हे सगळं ते कसं काय करू शकतात बरं. त्यावेळेला वसवात्या म्हणतात, रम्या काही लोकांकडे मन मारून जगण्याची कला असते आणि या चौघांनी तेच केलं असेल. त्यावेळेला रम्या म्हणते, आई असं तर नसेल ना, यांनी पहिलाचं सगळं विसरून नवीन नातं स्वीकारायचं ठरवलं नसेल ना. त्यावेळेला वसवात्या म्हणतात, जरी ठरवलं असेल तरी आपण ते होऊ द्यायचं नाही. आता रम्या म्हणत असते, आई तू एक गोष्ट बघितलीस का. आता वसवाते म्हणतात, कोणती ग. त्यावेळेला रम्या म्हणते, मामीनी ज्या वेळेला टूट आणि डेअर या गेम मध्ये काय झालं विचारलं, त्यावेळेला जीवाने पटकन विषय बदलला. काय झालं असेल ग त्यांच्या त्या गेम मध्ये. आता वसवत्या म्हणत असतात, कळेल लवकरच, सगळ्यांना कळेल, ते स्वतः त्यांच्या तोंडाने सांगतील आणि हे सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल. आता वसवत्या म्हणत असतात, त्यांच्या आयुष्यामध्ये काय उलटापालट होणार आहे याची त्यांना कल्पना सुद्धा नाहीये. त्यावेळेला रम्या म्हणते, आई हे बरोबर आहे ग, पण सारखं मला असं वाटत आहे नेमकं हे सगळं घडणार आहे की आपल्याला तसं वाटत आहे. आता वसवत्या म्हणतात, रम्या हे सगळं खरंच घडत आहे आणि पार्थच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये पडावं म्हणूनच हे घडत आहे. आता वसवत्या म्हणतात, अगं त्यांच्या या हसण्याने तू का उदास होत आहेस, उद्या बघ यांच्या चेहऱ्यावरचे कसे हसू उडून जाते. आता रम्या म्हणत असते, अगं आई सगळं ठीक आहे, पण ते गिफ्ट फोटो सगळं व्यवस्थित ठेवलं आहेस ना तू. त्यावेळेला वसवत्या म्हणतात, अगं हो अगदी व्यवस्थित ठेवलं आहे मी ते. आता इकडे पार्थ आणि काव्या त्यांच्या रूम मध्ये असतात आणि काव्या म्हणत असते, आपण डिवोर्स फाईल केला आहे हे काका काकूंना सांगितलंच नाही, त्यांच्यापासून लपवून ठेवलं आहे. त्यावेळेला पार्थ म्हणतो, हो अगदी खरं आहे. आता पार्थ म्हणतो, ज्या दिवशी आपण डिवोर्स घ्यायचं ठरवलं त्याच दिवशी आपण त्यांना सांगणार होतो, पण नेमका आनंदाचा दिवस आला म्हणून सांगितलं नाही, नंतर कधीतरी सांगू असा विचार केला होता, पण काव्या म्हणते नंतर आपण सांगू शकलो नाही ना. आता काव्या म्हणत असते, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांना कधी सांगावंसंच वाटलं नाही आणि त्याचमुळे आता सतत लपवाछपवी करावी लागत आहे. आता पार्थ म्हणतो, काउन्सिलर मॅडमची ओळख तुमच्या गणिताच्या मॅडम आहेत अशी करून दिली. आता काव्या म्हणत असते, या सगळ्याची प्रचंड भीती वाटत आहे मला. हे सगळं त्यांना माहीत झालं तर कसे रिॲक्ट होतील, कसे वागतील, ती काय वाटेल त्यांना. आता पार्थ म्हणत असतो, आपल्या या वागण्यामुळे ते खूपच हर्ट होतील. काव्या म्हणत असते, हो हो नक्कीच खूपच हर्ट होतील आणि मानिनी काकूंना लपवाछपवी केलेली अजिबात आवडत नाही. त्यावेळेला पार्थ म्हणत असतो, अनुभव घेतलाय वाटतं. त्यावेळेला काव्या म्हणते, हो मी घेतला आहे अनुभव, म्हणून तर भीती वाटत आहे मला. त्यावेळेला पार्थ म्हणतो, मग काय सांगायचं का आई बाबांना. त्यावेळेला काव्या म्हणते, तेच तर कळत नाहीये मला. आता पार्थ म्हणतो, नेमकं तुम्हाला काय कळत नाहीये, म्हणजे आई बाबांना सांगायचं ते कळत नाहीये की डिवोर्स
घ्यायचा की नाही हे कळत नाहीये. आता इकडे वसुआत्या आणि रम्याच्या रूम मध्ये आशाताई साफसफाई करत असतात आणि साफसफाई करताना ते सामान थोडंफार बाहेर रूमच्या बाहेर नेऊन ठेवत असतात. आता तिथेच ती बॅग असते ज्यामध्ये काव्य आणि जीवाचे फोटो आणि बाकीचं साहित्य त्यांनी लपवून ठेवलेलं असतं. आता ती बॅग आशाताई बाहेर ठेवतात आणि त्या बॅगच्या शेजारी स्टूल ठेवतात. आता त्या स्टूलच्या धक्क्यामुळे ती बॅग जिन्यावरून खाली गडगडत येते आणि दण करून पडते. आता तिथेच मानिनी फोनवर कुणाशी तरी बोलत असते. आता मानिनीला तो आवाज येतो बॅगेचा. आता मानिनी म्हणत असते कोण धडपडतंय असं म्हणतच ती फोनवर बोलत असते. आता मानिनी जीवा आणि काव्याच्या कौतुक सोहळ्याचं निमंत्रण कुणाला तरी देत असते. आता बोलत बोलतच मानिनी त्या बॅगेच्या साईडला येत असते. तेवढ्यातच ती बॅग मानिनीच्या पायाला लागते आणि मानिनी त्या बॅगेकडे पाहते. आता फोन कट करते आणि त्या बॅगेमध्ये काय आहे हे पाहणार इतक्यातच वसुआत्या आणि रम्या तेथे येतात आणि मानिनी बॅगेमधील काय आहे वस्तू पाहणार इतक्यातच वसुआत्या पटकन ती बॅग हिसकावून घेतात आपल्या हातामध्ये. आता हिसकावून घेतल्यानंतर मानिनी म्हणते अरे हो ही तुटलेली बॅग तुमची आहे नाही का. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात अगं हो माझीच बॅग आहे ही. आता मानिनी म्हणत असते हो अहो तुमचीच बॅग आहे पण इतकं घाबरायला काय झालं. आता वसुआत्या म्हणतात अगं मानिनी घाबरायचं म्हणजे काय, माझी रूम मधील बॅग अचानक अशी हॉलमध्ये पाहिली म्हणून मी अशी रिॲक्ट झाले. त्यावेळेला रम्या म्हणते अगं आई हो बरोबर आहे रूम मधील बॅग ही अशी खाली हॉलमध्ये कशी आली बरं. आता तिथे येतात आशाताई आणि म्हणतात ही बॅग माझ्यामुळेच खाली आली आहे. त्यावेळेला वसुआत्या आशाताईंना जोरदानेच रागवत असतात. आता आशाताई म्हणत असतात मी काय केलं बरं. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात वेंदळी आहेस का तू आशा थोडीशी, ही बॅग इथं कशी काय आली. त्यावेळेला आशाताई म्हणत असतात अहो रूम मधील साफसफाई करताना सामान इकडं तिकडं करावं लागतं त्याशिवाय होत नाही ते. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात मला विचारल्याशिवाय माझ्या बॅगेला हात कसं काय लावलास तू. आता आशाताई म्हणत असतात मी रम्याताईंना फोन केला होता अशा गोष्टींसाठी. त्यावेळेला त्या म्हणाल्या होत्या अशा फालतू गोष्टींसाठी फोन करायचा नाही म्हणूनच मी विचारलं नाही तुम्हाला, नाही तर मी विचारलं असतं. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात खूपच आगाऊ झाली आहेस तू आशा. आता वसुआत्या त्या आशावर खूपच चिडलेल्या असतात. आता पटकन मारण्यासाठीच आशाच्या अंगावर धावून जातात. त्यावेळेला रम्या अडवते आई आई असं म्हणतच हाताला धरते. आता आशा म्हणत असते या वेळेला मला मारू नका. आता हे ऐकून मानिनी म्हणते आशा या वेळेला मारू नका म्हणजे काय ग, याआधी यांनी तुला मारलं होतं का. आता हे ऐकून रम्या मध्ये बोलते आणि म्हणते काहीच्या काही बोलतेस मामी तू, ए आशा आम्ही कधी मारले तुला याआधी. आता वसुआत्या म्हणतात हो ना आम्ही कधी मारले हिला. त्यावेळेला मानिनी म्हणते रम्या मी तुला विचारलंय का. आशा बोल तू खरं खरं बोल. आशा बोल तू खरं खरं बोल तुला यांनी मारलं आहे आणि तुला यांनी मारलं होतं तर मला का सांगितलं नाहीस तू. आता आशा ती ताई मी असं बोलणारच इतक्यातच वसुआत्या मानेनेच नाही नाही असं खुणावतात. आता ती आशा काहीच बोलत नाही. आता मानिनी म्हणते अगं आशा असं घाबरू नकोस तू, सांग नेमकं काय घडलं होतं. त्यावेळेला ती आशाताई खूपच घाबरलेले असतात आणि त्या म्हणतात नाही नाही यांनी नाही मारलं म्हणजे त्या मारतील असं मला वाटलं म्हणून मी तसं म्हणाले. आता मानिनी म्हणत असते बरं हे सगळं ठीक आहे ही बॅग आता वरती घेऊन जा. असं म्हणल्यानंतर रम्या पटकन ती बॅग स्वतःच्या हातात घेते आणि नाही नाही आमचा मी नेतो असं म्हणतच रूम मध्ये घेऊन जाते. आता इकडे नंदिनी तिच्या रूम मध्ये स्टूलवर चढून कपाटावर काहीतरी शोधत असते. तेवढ्यातच तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. आता जीवा पाठीमागून येऊन तिला झेलतो. आता नंदिनी म्हणत असते अहो मी चुकून पडले. त्यावेळेला जीवा म्हणत असतो अगं अशा चुका होऊ दे चालतंय. त्यावेळेला नंदिनी म्हणत असते म्हणजे काय मी सारखं पडावं अशीच तुमची इच्छा असते का. आता इथे जीवा म्हणत असतो तू जशी, आता जीवा स्वतःच्या मनातच म्हणत असतो जशी तू स्टूलवरून पडलीस तशी माझ्या प्रेमात पडावीस. आता नंदिनी सुद्धा स्वतःच्या मनातच म्हणत असते मी नुसती प्रेमात पडले नाही तर पूर्णपणे बुडाली आहे. आता इकडे धावत धावतच रम्या ती बॅग घेऊन रूम मध्ये येते आणि वसुआत्या सुद्धा येतात. आता वसुआत्या पटकन दार लावून रम्या आता आशाताईंवर खूपच चिडलेली असते आणि म्हणत असते नेमकी ही आशा कशी काय येते का आपल्या मधी आपल्यासाठी ही आशाच एक दिवस खड्डा खणणार आहे. आज मामी होती म्हणूनच ही वाचली नाहीतर चांगलीच तिला बघितली असती आणि बघ तू एक दिवस कशी हिला मी घराबाहेर काढते. आता रम्या खूपच चिडलेली असते पाहून वसुआत्या म्हणत असतात रम्या तू अगोदर शांत हो. आता रम्या चिडूनच म्हणत असते अगं आई कशी शांत हो मी, ही बॅग खाली होती आणि मामी तिथे होती. मामीने जर या बॅगेतील साहित्य बघितलं असतं तर काय झालं असतं बरं. आता वसुआत्या म्हणत असतात नशीब मानिनीने त्या रुमालावर जे के लिहिलेलं पाहिलं नाही, नाहीतर आत्ताच तिने बॅग उघडून दाखवा असं सांगितलं असतं.
आता रम्या म्हणत असते, आई प्लीज असं काही बोलू नकोस. म्हणजे मामीच्या हातामध्ये ती बॅग बघितली ना, त्यावेळेला मला असं वाटलं होतं की सगळं संपलं. आता रम्या म्हणत असते, खरं सांगू का आई तुला, ही आशा आपल्यासाठी डोईजोड होणार आहे आणि आपण घरातील बाकीच्या लोकांकडे लक्ष ठेवून असतो आणि हीच एक दिवस आपला घात करेल. आता वसवात्या म्हणत असतात, अगं म्हणूनच तिच्यावर हात उचलण्याचं धाडस तू करू नकोस, नाहीतर ती स्वतःहून सांगेल की मी ही नोकरी सोडत आहे आणि जाता जाता मानिनी आणि विक्रमला आपलं खरं सत्य सांगून जाईल. मग आपलं पितळ उघडं झाल्यानंतर आपण काय करायचं. आता रम्या म्हणते, नाही गाई असं काही सुद्धा होणार नाही, एवढं धाडस नाहीये तिच्याकडे आणि खरं सांगू का तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल भीतीच असायला हवी. आता रम्या चिडूनच म्हणत असते, ती आशा ना पुन्हा आपल्या रूम मध्ये पाय ठेवू दे, तिचं तंगडच मोडून असं म्हणते. तेवढ्यातच रम्याचाच पाय घसरतो आणि तिथेच ती खाली पडते. आता ती पडलेलं पाहून वसवात्या मात्र चांगल्याच हसायला लागतात. आता रम्या आई ग करतच इवळत असते. आता वसवात्या हसत्याला पाहून रम्या म्हणते, अगं आई मी पडले आहे आणि तू काय हसत आहेस. आता वसवात्या हसतच रम्याला हात देतात आणि उठवून उभं करतात. आता रम्या म्हणत असते, आता या वेळेला सुद्धा मी त्या आशामुळेच पडले आहे. आता रम्या म्हणत असते, बघ ना ही सगळी लादी पुसून गेली आहे. आता रम्या म्हणत असते, बघ ना ही सगळी लादी पुसून गेली, ओली झाली आहे, म्हणूनच मी आता पाय घसरून पडले आणि तू मला हसत आहेस. त्यावेळेला वसवात्या म्हणतात, अगं मी तुला नाही तर तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्सवर हसत आहे. आता रम्या म्हणत असते, बास आई बास, तू माझ्यावर हसू नकोस. आठवतंय तुला ती कल्पना होती त्यावेळेला तू सुद्धा अशीच पाय घसरून पडली होतीस आणि त्यावेळेला तुझा पाय सुद्धा मुरगळला होता. त्यावेळेला वसवात्या म्हणतात, अगं हो मला आठवलं आहे आणि चांगलं लक्षात सुद्धा आहे, पण आता या वेळेला ते पुरावे महत्वाचे आहेत की ती आशा महत्वाची आहे. आता रम्या म्हणत असते, अगं आई हे पुरावेच महत्वाचे आहेत. मग आता वसवात्या म्हणतात, अगं मग ते जपून ठेव पहिल्यांदा. असं म्हटल्यानंतर रम्या पटकन ती बॅग उचलून घेते. इकडे पार्थ काव्याला म्हणत असतो, काय विचार करत आहात. त्यावेळेला काव्या म्हणत असते, मी हा विचार करत आहे देशमुख की मी पुढच्या महिन्यात काउन्सिलरना भेटायला नाही गेले तर माझ्या गणिताच्या मॅडम काय म्हणतील बरं. आता पार्थ म्हणत असतो, तुम्ही काउन्सिलरला का भेटायला जाणार नाही बरं. त्यावेळेला काव्या स्वतःच्या मनात म्हणत असते, कारण हे मला लग्न हवं आहे. त्यावेळेला पार्थ म्हणतो, काय विचार करत आहात बोला ना फिसकारलेली मांजर. आता काव्या म्हणत असते, बोलले की मी मनातल्या मनात बोलले, लबाड बोक्याला ऐकू नाही आलं का. आता काव्या स्वतःच्या मनातच म्हणत असते, मला हे लग्न हवं आहे देशमुख, या बोक्यावर मला कायमस्वरूपी फिसकारत राहायचं आहे आणि मरस तोपर्यंत तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घालायचं आहे आणि मला तुमच्या सोबतच म्हातारं व्हायचं आहे. आता काव्या स्वतःच्या मनातच अशी बोलत असते. त्यावेळेला पार्थ म्हणतो, एक मिनिट, ही मांजर खूप काही मनात बोलली का. त्यावेळेला काव्या म्हणते, हो खूप काही बोलली, ऐकू आलं का तुम्हाला. आता पार्थ म्हणतो, नाही ना काहीच ऐकू आलं नाही. त्यावेळेला काव्या आता थोडीशी चिडून म्हणत असते, असं कसं ऐकू आलं नाही बरं, जास्त भाव खात आहे तुम्ही. आता पार्थ म्हणतो, नाही मी अजिबात भाव खात नाही, मी कशाला भाव खाऊ. त्यावेळेला काव्या म्हणते, कारण तुम्हाला भाव खायला खूप आवडतं. त्यावेळेला पार्थ म्हणतो, हो मला भाव खायला आवडतं, पण आता मला खरंच तुमच्या मनातलं ऐकू आलेलं ना. आता काव्या भावनेच्या भरातच मला हे लग्न हवं आहे असं बोलून जाते. आता हे ऐकून पार्थ छान स्माइल देतो. आता काव्या मात्र पार्थकडे पाहतच राहते. आता आजचा भाग इथे संपवला आहे. पुढील भागामध्ये काव्या लग्नाचा फोटो हातामध्ये घेऊन पार्थला म्हणत असते, आता या ठिकाणी थोडा हसरा फोटो लावायला. आता पार्थ म्हणत असतो, हा फोटो आपल्या रूम मध्ये नको, इथे पासून ते हसरा फोटो आपल्या रूम मध्ये ठेवूया, इथेपर्यंतचा प्रवास माझ्या माजरीने केला एकदाचा. आता इकडे नंदिनी जीवाने घेतलेली साडी पार्टीमध्ये नेसणार असते. हे पाहून जीवा म्हणत असतो, ही साडी तू पार्टीमध्ये नेसणार आहेस, म्हणजे ही साडी तुला भलतीच आवडली वाटतं. त्यावेळेला नंदिनी म्हणते, नुसती साडीच नाही तर तुम्ही सुद्धा आम्हाला खूपच आवडले आहात आणि पार्टी नंतर माझ्या मनातील सगळं काही खरं मी तुम्हाला सांगून टाकणार आहे. तर आता पुढील भागामध्ये काय होणार आहे, वसवात्या आणि रम्या कसे ते फोटो त्या क्लिप्समध्ये घालणार आहे तेच आपण पाहणार आहोत. हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.